नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला, अशा सगळ्याच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी येणार याची उत्कंठा आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेजेस येत आहेत। मे महिन्याचे हप्ते वितरण अगदी तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे, असे देखील व्हिडिओज मोठ्या प्रमाणावरती लाखोंच्या संख्येमध्ये या लाडक्या बहिणी पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की मे महिन्याचा हप्ता आहे या शेवटपर्यंत येणार नाही आहे। सर्वात प्रथम GR येईल आणि त्याच्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हा मे महिन्याचा लाभ आहे तो लाभार्थ्यांना मिळणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यापासून वंचित आहेत, काही टेक्निकल किंवा तांत्रिक अडचणींमुळे, तांत्रिक कारणांमुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, अशा लाडक्या बहिणी सध्या अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांना सध्या कोणतीच तरतूद करता येणार नाही आहे। फक्त तुम्ही एवढंच करू शकता की हेल्पलाईनच्या माध्यमातून कॉल करू शकता, पण दिवसभरामध्ये ही हेल्पलाईन अतिशय व्यस्त असते। त्यानंतर अगदी वेबसाईटवरती ज्यांनी नोंदणी केलेली आहे ती वेबसाईट देखील प्रॉपर रन होत नाही आहे, त्यामुळे तिथे देखील चेक करता येत नाही आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना जवळच्या तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती महिला बाल विकास विभाग आहे, तर या ठिकाणी जाऊन त्यांना फक्त लक्षात घ्या, आपण सांगतोय की तुमचा अर्ज का रिजेक्ट झालेला आहे, का अपात्र झालेला आहे, एवढंच कळणार आहे। सध्या आपण संपूर्ण जे विभाग आहे या ठिकाणी माहिती घेऊन तुम्हाला सांगू इच्छितो की पात्र होण्यासंदर्भातली अजून कुठलीच प्रोसेस सुरू झालेली नाही। संपूर्ण महाराष्ट्रातली जर आकडेवारी काढली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 11,000 तर अशा प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला, KYC केलेली होती आणि अशा लाडक्या बहिणींना काही तांत्रिक अडचणी असतील, ITR रिटर्नचा रिमार्क आलेला असेल किंवा उत्पन्न मर्यादा जास्त रिमार्क असेल किंवा एका घरामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी असतील, अशा प्रकारचे रिमार्क देऊन अशा लाडक्या बहिणी सध्या अपात्र झालेल्या आहेत। तर अशा लाडक्या बहिणींचा शासनाने विचार करणं गरजेचं आहे। अशा लाडक्या बहिणींसाठी काही ना काहीतरी तोडगा शासनाने काढला पाहिजे। पण आता तरी आताच्या घडीला आपण व्हिडिओ बनवतोय तर आतापर्यंत तरी अशा लाडक्या बहिणींना ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे यांच्यासाठी काहीच तरतूद नाही आहे। केवळ तुम्ही माहिती घेऊ शकता, पण अर्ज पात्र होण्यासाठीची प्रोसेस अजून सुरू झालेली नाही आहे। महिला बाल विकास विभागामध्ये माहिती घेतली असता अशा लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत असून देखील अपात्र झालेल्या आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये जी KYC सुरू होणार आहे याच्यामध्ये संधी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे। पण याच्यामध्ये देखील 100% तथ्यता नाही आहे। जोपर्यंत शासनाचं परिपत्रक येत नाही आहे, मंत्र्यांची घोषणा होत नाही आहे, तोपर्यंत या संदर्भात तथ्यता नाही आहे। KYC पुन्हा नव्याने सुरू होणार एवढं नक्की आहे, पण याच्यामध्ये आता सगळ्यांना संधी मिळते का किंवा ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना संधी मिळते का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे। साधारणतः 15 जूनच्या आसपास ही KYC सुरू होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आलेले आहेत त्यांना मेचा हप्ता येणार आहे, परंतु पात्र असून देखील हप्ते आले नाही आहेत त्यांना हप्ते मिळवण्यासाठी कोणती सध्या तरतूद करण्यात आलेली नाही आहे। फक्त तुम्ही माहिती घेऊ शकता, त्याची कार्यवाही या संदर्भात अजून विभागाला किंवा प्रत्येक जिल्हा अधिकारी असेल, महिला बाल विकास विभाग ठिकाणी असणार आहे, तर यांना अजून कोणतंच पत्रक आले नाही आहे। त्यामुळे त्या अशा लाडक्या बहिणी आहेत की पात्र असून देखील मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे। आपण देखील माहिती घेत आहोत, कदाचित शासनामार्फत पात्र लाडक्या बहिणींना लाभामध्ये आणण्यासाठी कार्यवाही करण्याचे नोटीस किंवा तशी सूचना विभागाला येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा, आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। सध्या मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात तारीख नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत यांना पात्र होण्याची तरतूद अजून तरी मार्गदर्शक सूचना तशा आलेल्या नाही आहेत। तर अशा प्रकारची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।